हाय, गेस सॉफ्टवेअर मध्ये आपले स्वागत आहे. या ट्युटोरियल मध्ये आपण आयटम मास्टर कसे तयार करायचे ते पाहू. आयटम्स म्हणजे मुळात उत्पादने. या व्यवसायात दोन प्रकारची उत्पादने आहेत. एक म्हणजे एलपीजी उत्पादने आणि दुसरी एलपीजी व्यतिरिक्त किंवा नॉन एलपीजी उत्पादने. आता ही उत्पादने तयार करण्यासाठी आपण ऑप्शन मास्टर ऑप्शन आयटम्स मध्ये जातो. न्यू बटनावर क्लिक करा. पण त्याआधी मी मॉडिफाय बटनावर क्लिक करून तुम्हाला दाखवतो की डिफॉल्ट नुसार कोणती उत्पादने आधीच तयार केलेली आहेत. 14 किलो, 19 किलो रिकामे, 5 किलो रिकामे, ब्लू बुक, हॉट प्लेट दोनदा, 1975, लायटर, रेग्युलेटर, सुरक्षा होस दोनदा, उज्ज्वला, हे सगळे आधीच तयार. आता काही उत्पादने असू शकतात. उदाहरणार्थ हॉट प्लेट एमआरपी 1975 आणि तुम्हाला ती 1900 मध्ये बदलायची असेल, त्या बाबतीत तुम्हाला फक्त या विशिष्ट आयटमवर डबल क्लिक करावे लागेल आणि ते 1900 मध्ये बदलावे लागेल. तसेच जर 1900 मध्ये बदलून सेवर क्लिक करावे लागेल. तर आता तुम्हाला दिसेल की हॉट प्लेट एमआरपी 1975 ही आयटम बदलून हॉट प्लेट एमआरपी 1900 झाली आहे. अशा प्रकारे आपण एखादे उत्पादन एडिट किंवा मॉडिफाय करतो. पण जर आपल्याला नवीन उत्पादन जोडायचे असेल, समजा एक नवीन हॉट प्लेट, मग आपण न्यू बटनावर क्लिक करतो. उत्पादनाचे नाव टाका. उदाहरणार्थ ग्रीन शेफ टू बर्नर. आपण येथे खरेदीची किंमत टाकतो. समजा 1100 रुपये. तसेच विक्री किंमत 2200 रुपये टाका. तुम्हाला खरेदीच्या इनव्हॉइस वर HSN नंबर मिळेल. कृपया तो HSN नंबर जो काही असेल तो टाका. IGST आपण 18% निवडतो, जेणेकरून CGST आणि SGST आपोआप 9% म्हणून दिसेल. गोडाऊन मध्ये तुम्ही शॉप निवडा, कारण ही आयटम साधारणपणे दुकानात ठेवली जाते. आता कोणत्याही आयटम मास्टर मध्ये दोन भाग असतात. वरचा भाग ज्यात आपण नुकतेच सर्व तपशील भरले आहेत आणि खालचा भाग ओपनिंग स्टॉकचा तपशील आहे. आता उदाहरणार्थ आपण हे विशिष्ट सॉफ्टवेअर 1 एप्रिल 2021 पासून सुरू करत आहोत. तर आपल्याकडे आधीपासूनच ग्रीन शेफ 2 बर्नरचा स्टॉक आहे, म्हणून आपण तो स्टॉक टाकू. समजा आपण गोडाऊनच्या जागी शॉप निवडू आणि समजा आपल्याकडे 25 ग्रीन शेफ आहे, तर आपण ते 25 नग टाकू. आता आपल्याला 1 एप्रिल 2021 पूर्वीचा दर टाकावा लागेल. म्हणजे जेव्हाही आपण ही विशिष्ट आयटम ग्रीन शेफ 2 बर्नर आणली असेल, खरेदी केली असेल, मी असे गृहीत धरत आहे की किंमत बदललेली नाही आणि तीच किंमत आजही प्रचलित आहे, म्हणून मी दर 1100 रुपये टाकत आहे आणि मग सेव्ह म्हणा. होय, रेकॉर्ड सेव्ह करण्यासाठी आणि मला मॉडिफाय बटनावर जाऊन ही आयटम ग्रीन शेफ 2 बर्नर इथे तयार झाली आहे का ते तपासू द्या. मी तुम्हाला नवीन आयटमचे आणखी एक उदाहरण दाखवतो. नवीन आयटम. समजा आपण एक आयटम तयार करत आहोत जी ट्रॉली आहे, जिथे खरेदीचा दर समजा 120 रुपये आहे आणि विक्रीचा दर 240 रुपये आहे. HSN तुम्हाला खरेदीच्या इनव्हॉइस वरून मिळेल, त्यामुळे कृपया जो काही HSN असेल तो टाका. या प्रकरणात लागू GST 18% आहे, म्हणून IGST मध्ये 18% निवडा. आपोआप CGST आणि SGST 9% म्हणून निवडले जातील आणि गोडाऊन तुम्ही शॉप निवडा. ओपनिंग स्टॉक पुन्हा एकदा आपल्याला शॉप अंतर्गत जोडावा लागेल, कारण ट्रॉली नेहमी शॉप मध्येच ठेवली जाते. समजा ज्या दिवसापासून आपण हे पॅकेज सुरू केले आहे,
त्या दिवसापासून 50 ट्रॉली आहेत. हा ओपनिंग स्टॉकचा तपशील म्हणजेच प्रमाण आणि दर भविष्यात कधीही बदलला जाणार नाही. आपण हे फक्त एकदाच टाकत आहोत जेव्हा आपण या विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर सुरू करतो. आता तुम्हाला एक एप्रिलच्या आधीचा दर टाकावा लागेल. म्हणजेच ज्या तारखेला आपण हे पैकेज सुरू करत आहोत. जेव्हाही आपण आणले असेल आणि समजा आपली खरेदी किंमत 120 आहे, तर मी दर 120 टाकत आहे आणि सेव्ह वर क्लिक करा. ही आयटम देखील सेव्ह झाली आहे. ही आयटम सेव्ह झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी मी मॉडिफाय बटनावर जातो. त्यावर क्लिक करतो आणि तपासतो. होय, ट्रॉली येथे सेव्ह झाली आहे. ठीक आहे. यासह आपण या ट्युटोरियलच्या शेवटी आलो आहोत. आशा आहे की तुम्हाला ते समजले असेल आणि कोणत्याही प्रश्नासाठी तुम्ही नेहमी ग्राहकांना परत कॉल करू शकता. पाहिल्याबद्दल धन्यवाद.